मी उमेश्री पाठक बातमीपत्रात आपलं स्वागत। बातमीपत्रात आता वेगवान आढावा घेणार आहोत 36 जिल्ह्यांमधल्या बातम्यांचा। बघूया 36 जिल्हे 72 बातम्या। जरांगे मला म्हणाले मी फुंकलो असतो तर उदयनराजे पडले असते। बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांचा मोठा दावा। आमदार राजेंद्र राऊतांविरोधात मराठा बांधवांनी जरांगेंची भेट घेतली। अपक्ष आमदार राजेंद्र राऊत आणि मनोज जरांगेंमध्ये वाकयुद्ध सुरू। बार्शीत जाऊन राजेंद्र राऊतांविरोधात सभा घेणार जरांगेंचं आव्हान। संभाजीनगर पश्चिम विधानसभेत राजू शिंदे विरुद्ध संजय शिरसाट असा सामना होणार। राजू शिंदेंची ठाकरे गटाच्या पश्चिम विधानसभा प्रमुखपदी निवड। राजू शिंदेंकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू। नंदुरबार शहर वाहतूक शाखेच्या मोहिमेत 480 वाहनधारकांवर कारवाई। 1,31,200 रुपयांचा दंड वसूल। नंदुरबारच्या शहादा शहरात पोलिसांकडून पथसंचलन। कायदा सुव्यवस्थेसाठी पोलिसांचा रूट मार्च। चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत वसंतराव नाईकांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्याची मागणी। मागण्या मान्य न झाल्यास बंजारा समाजाचा आंदोलनाचा इशारा। नंदुरबारच्या विसरवाडी गावात खड्ड्यांचं साम्राज्य। खड्डे दुरुस्ती करण्यासाठी संबंधित विभागाचं दुर्लक्ष। धाराशिव तुळजापूर रेल्वे मार्गाला आजपासून सुरुवात। आमदार रणजितसिंह पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन। मराठवाड्यातील जायकवाडी धरणात 93% पाणीसाठा तर मानार धरण 100% भरलं। पाणीसाठा वाढल्यामुळे मराठवाड्याला मोठा दिलासा। चाळीसगावचं मन्याड धरण 48% भरलं। चाळीसगाव तालुक्यातील 22हून अधिक गावांना धरणातून सिंचनाचा तसंच पिण्याच्या पाण्याचा पुरवठा। परभणीच्या दुधगाव महसूल मंडळात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान। हेक्टरी 50,000 मदत जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी। अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान। शेतीच्या सर्वेक्षणासाठी पीक विमा कंपनीकडे 48,000 शेतकऱ्यांचे अर्ज दाखल। नांदेड जिल्ह्यात 3,41,000 हेक्टर पिकांचं नुकसान। अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकांचं नुकसान। जिल्ह्यातील कृषी विभागातील कर्मचारी वेतनातील 10% रक्कम हे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देणार। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नडमध्ये अंबादास दानवेंकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी। मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान। जळगावच्या चाळीसगावात झेंडूच्या फुलांची आवक घटल्यामुळे दरांमध्ये चांगलीच वाढ। बाजारात झेंडूच्या फुलाला प्रति किलो 150 रुपयांचा दर। साताऱ्याच्या कास पठारात विविध प्रजातींची फुलं उमलली। यंदाच्या हंगामासाठी पर्यटकांची गर्दी। राज्य परिवहन महामंडळाकडून भाडेतत्वावरील नवीन 1,310 खासगी बस गाड्यांसाठी निविदा प्रक्रिया सुरू। मुंबई पुणेसह छत्रपती संभाजीनगर अमरावती नागपूर विभागासाठी नवीन बस गाड्या भाडेतत्वावर घेण्यात येणार। लाडकी बहीण योजनेचे अर्ज अंगणवाडी केंद्रांमध्ये स्वीकारले जाणार। अंगणवाडी सेविकांव्यतिरिक्त सर्व प्राधिकृत व्यक्तींना देण्यात आलेले अर्ज स्वीकारण्याचे अधिकार रद्द। दिवंगत लोकनेते विलास काका पाटील उंडाळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण। कराडच्या कोयना दूध संघाच्या परिसरात हा पुतळा उभारला। शंभूराज देसाई पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण। पाटणमध्ये कराड रहिवासी मित्रमंडळाच्या वर्धापन दिनानिमित्ताने मंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीत मेळाव्याचं आयोजन। देसाई यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार। माढ्याचे आमदार बबन शिंदे 1 लाखांनी पुन्हा निवडून येणार। माढ्यातील कार्यक्रमात एका वृद्ध नागरिकाकडून विश्वास व्यक्त। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। राज्यातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी याकरता महावाचन उत्सव शालेय शिक्षण विभागाचा उपक्रम। पुण्यातल्या मानाच्या गणपतींची वाजत गाजत मिरवणूक। पुण्यातल्या मानाचा पहिला कसबा गणपतीची प्राणप्रतिष्ठापना। पुण्यात मंगलमय वातावरणात मानाच्या गणपतींची आराधना। तांबडी जोगेश्वरी गणपतीची मनोभावे प्रतिष्ठापना। पुण्यात मानाचा गुरुजी तालीम गणपतीची प्राणप्रतिष्ठा। ढोल ताशांच्या गजरासह गणेश भक्तांचा उत्साह। पुण्यात मानाच्या तुळशीबाग गणपतीची मनोभावे प्राणप्रतिष्ठा। मंगलमय वातावरणात बाप्पा विराजमान। मानाचा 5वा गणपती केसरीवाडा गणपतीची प्राणप्रतिष्ठा। पारंपरिक पद्धतीनं मिरवणूक काढत बाप्पांचं आगमन। गणेश भक्तांची मोठ्या संख्येनं उपस्थिती। पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीला यंदा हिमाचलमधील शिव मंदिराचा देखावा। जटोल मंदिराचा देखावा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी।
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह. कोकणातल्या ग्रामीण भागात गणरायाला डोक्यावरून घरी आणण्याची परंपरा. रत्नागिरीच्या नाणीज गावातली विलोभनीय दृश्य. रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील पश्चिमेकडील किनारपट्टीवर गावात होडीवर बसून गणरायाचं आगमन. चाकरमान्यांची गणरायाच्या आगमनासाठी मोठ्या संख्येनं उपस्थिती. तर नंदुरबार शहराच्या मानाच्या दादा आणि बाबा गणपतीची स्थापना. 140 वर्षांची परंपरा. नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळख. राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह. ग्रामीण भागातही घरोघरी गणपती बाप्पा विराजमान. भक्तिमय वातावरणात ढोल ताशांच्या गजरात नागरिकांकडून लाडक्या बाप्पाचं स्वागत. गणपतीपुळेत भाविकांची गर्दी. आज थेट गाभाऱ्यात जाऊन पदस्पर्श दर्शन. कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह. पुण्यातल्या नांदेड सिटीमध्ये राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांच्या घरी लाडकी बहीण योजनेचा देखावा. बाबासाहेब पाटील यांच्या निवासस्थानी हा देखावा उभारण्यात आला. धुळ्यात मुसळधार पावसामुळे गणेश भक्तांची तारांबळ. आगमनासाठी निघालेल्या मोठ्या मूर्ती पावसामुळे प्लास्टिकनं झाकाव्या लागल्या. चिपळूण तालुक्यात ग्रामीण भागात घरोघरी गणपती बाप्पा विराजमान. डोक्यावरून गणपती भाविकांनी घरी आणले. बीडच्या परेलमध्ये गणेश चतुर्थीनिमित्त बाजारपेठा सजल्या. भाविकांची साहित्य खरेदीसाठी मोठी गर्दी. चाळीसगावातील महाराणा प्रताप गणेश मंडळाच्या गणरायाचं जल्लोषात आगमन. ढोल ताशांच्या गजरात पाटीलवाड्याच्या बाप्पाचं आगमन. सोलापूरच्या करमाळ्यात कोळी कुटुंबियांच्या वतीनं 501 गणेश मूर्तींचं मोफत वाटप. 4 वर्षांपासून झरे पंचक्रोशीतील ग्रामस्थांना मोफत वाटप करण्यात येत आहे. पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मंदिरात गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना. 11 दिवस मंदिर समितीकडून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या घरी गणरायाचं आगमन. बावनकुळेंकडून सहपरिवार बाप्पाची पूजा. महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम होऊ दे. बावनकुळेंचं गणरायाला साकडं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या घरी गणरायाचं आगमन. यंदा गडकरींच्या परिवारातील लहान मुलांकडून बाप्पाची स्थापना. आमदार भास्कर जाधव यांच्या घरी गणरायाचं आगमन. भास्कर जाधवांनी अप्रतिम पखवाज वाजवत सर्वांचं लक्ष वेधलं. नांदेड दक्षिणचे काँग्रेसचे आमदार मोहन हंबर्डे यांच्या निवासस्थानी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा. जिल्ह्यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. सरकारनं मदत द्यावी. आमदार हंबर्डे यांची मागणी. अहमदनगरमधील राहत्यात गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत धनश्री विखे पाटलांकडून ढोलवादन. प्रवरा शैक्षणिक संकुलाच्या वतीनं गणरायाची प्राणप्रतिष्ठा. आमदार वैभव नाईकांच्या घरी गणरायाचं आगमन. विधिवत पूजा अर्चा करत गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. मनसे सरचिटणीस वैभव खेडेकरांच्या घरी बाप्पा विराजमान. उत्साहात गणपतीचं आगमन. शरद पवार गटाचे नेते बाळासाहेब पाटलांच्या साताऱ्यातील कराडच्या घरी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा. सहकुटुंब एकत्र येत बाप्पाची आरती. अमरावतीत भाजप खासदार डॉक्टर अनिल बोंडेंच्या निवासस्थानी गणरायाची विधिवत स्थापना. अनिल बोंडेंच्या हस्ते लाडक्या गणरायाची पूजा अर्चा. नवी मुंबईत आमदार मंदाताई म्हात्रेंच्या निवासस्थानी बाप्पा विराजमान. मंदाताई म्हात्रेंकडून विघ्नहर्त्याची मनोभावे पूजा अर्चा.